सावित्री बोलते. होय तीच सावित्री जिच्या हातात चुलीचा राग नव्हे तर शिक्षणाची मशाल होती, जिच्या डोळ्यावर काटे होते पण डोळ्यात भविष्याची स्वप्ने होती. मी सावित्री बोलते. ज्या काळातून त्या काळात शिक्षण म्हणजे फक्त ज्या काळातून त्या काळात स्त्री म्हणजे फक्त घर, शिक्षण म्हणजे फक्त पुरुषांचा अधिकार आणि प्रश्न विचारणारी मुलगी म्हणजे पाप समजलं जात होतं. पण मी थांबलो नाही, कारण मला माहित होतं आज शिक्षण दिलं नाही तर उद्याचा आकाश काळोखाच असेल. मी सावित्री बोलते. जेव्हा मी शाळेकडे निघाले तेव्हा लोकांनी माझ्यावर दगड फेकले, चिखल उडवल्या, शिव्या घातल्या, पण प्रत्येक अपमानात मी एक धडा पाहिला. हा समाज बदलायचा आहे. मी पहिली मुलींची शाळा सुरू केल्या, कारण मला माहित होतं आज शिक्षण दिलं नाही तर उद्याचा आकाश काळोखाच असेल. मुलांना आज तुम्ही डॉक्टर, वैज्ञानिक, इंजिनियर बनत आहात हे सहज मिळालं नाही, हे त्या मशालीचं उजेड आहे जिला पेटवताना माझे हात वाजले होते. मी सावित्री बोलते. मी दोघांसाठी आवाज उठवला, बालविवाहाविरुद्ध लढले, क्षुद्रातिक्षुद्र शाळा उघडल्या, कारण माझ्यासाठी माणूस हा जातीपेक्षा मोठा होता आणि मानवता ही धर्मापेक्षा श्रेष्ठ होती. मी सावित्री बोलते. आजच्या समाजाला मी 3च प्रश्न विचारते. शिक्षण आहे पण विचार आहेत का? हक्क आहे पण कर्तव्याची जाणीव आहे का? स्वातंत्र्य आहे पण स्त्री सुरक्षित आहे का? मी सावित्री बोलते. माझं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही. जोपर्यंत काही मुलगी शिक्षणापासून दूर आहे तोपर्यंत सावित्रीचा आवाज थांबणार नाही. मी सावित्री बोलते.